हाय स्टुडंट्स, तर आजपासून आपण इलेक्ट्रॉनिक्सचे जे लेक्चर आहे ते कंटिन्यू करूया. मागे मी टाकले होते फाउंडेशनसाठी लेक्चर टाकले होते. 5 इलेक्ट्रॉनिक्सचे लेक्चर आपले कंप्लीट झाले होते. आजपासून आपण रेग्युलर जो सिलेबस आहे तो कंप्लीट करायला सुरुवात करत आहोत. तर बघा, फर्स्ट जो चॅप्टर आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना जेईसाठी किंवा IIT साठी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्यांनी फाउंडेशनचे लेक्चर बघितले नाही अशा विद्यार्थ्यांनी जे 5 लेक्चर मी टाकलेत फाउंडेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्सचे ते लेक्चर बघा आणि हे लेक्चर तुम्ही नंतर कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, तर आज सुरू करूया आपला फर्स्ट पार्ट इलेक्ट्रॉनिक्सचा. फर्स्ट चॅप्टर सोर्सेस ऑफ पॉवर अँड नेटवर्क थिअरम. बघा, सोर्सेस ऑफ पॉवर म्हणजे पॉवरचे पण काहीतरी सोर्सेस असतात. जसे की मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं. आणि हां, आजपासून रेग्युलर व्हिडिओ येत जाणार दररोज किंवा एका दिवसाआड तुमचे इलेक्ट्रॉनिकचे व्हिडिओ तिथे पडत असतात. ठीक आहे, तर बघा सोर्सेस ऑफ पॉवर. आता सोर्सेस ऑफ पॉवर म्हणजे पॉवरला पण काहीतरी सोर्सेस असतात. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं पॉवरचे सोर्सेस. 2 टाईपचे पॉवर असतात, सोर्सेस असतात पॉवरला. एक AC सोर्स अँड दुसरा DC सोर्स. बरोबर ना? AC सप्लाय आणि सेकंड काय तुमचा DC सप्लाय. आता हे दोन्ही सप्लायमध्ये हा जो डिफरन्स आहे हा तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितला आहे. द सिग्नल इन विच frequency is present in nothing but AC supply and the signal in which frequency is not present in the is called as DC supply. तर बघा, AC सप्लाय आपण कसे डिनोट करतो? AC सप्लाय सोर्स सिम्बॉल बघितला तर हा तुमचा काय आहे? AC सप्लाय. बघा, AC सप्लाय एक सर्कल काढायचं आणि त्याच्यात एक साइन वेव्ह काढायची. हा झाला तुमचा AC सोर्स. अँड फॉर DC तुमची बॅटरी एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक तुमचं निगेटिव्ह टर्मिनल. हा झाला तुमचा DC सोर्स. बरोबर, हे दोन सोर्स AC सोर्स आहे, DC सोर्स. फ्रिक्वेन्सी प्रेझेंट AC सोर्स, फ्रिक्वेन्सी ॲब्सेंट DC सोर्स. तर हे दोन टाईपचे सोर्सेस असतात. तर आज आपण बेसिक पासून जाऊया. ठीक आहे, आता फर्स्ट आज आपण शिकूया ओम्स लॉ. आता हा जो ओम्स लॉ आहे हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मधला. हा ओम्स लॉ जर तुम्हाला आला किंवा समजला तर पुढे जे काही इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा जे नेटवर्क थिअरम आहे त्यांच्यामधले जे प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इझिली सॉल्व्ह तुम्ही करू शकता. आता ओम्स लॉ तुमचा 9th स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्ड मध्ये झालेला असेल. तर ओम्स लॉ म्हणजे काय? आता ओम्स हे कोणत्या एका सायंटिस्टचं नाव आहे, बरोबर ना? जॉर्ज सायमन ओम्स. बरोबर ना? जॉर्ज सायमन ओम्स या सायंटिस्टचं नाव आहे आणि त्यांनी हा लॉ इन्व्हेंट केला. ठीक आहे, आणि त्याचं नाव दिलंय ओम्स लॉ. त्याच्या आडनावाने हे सरनेमने त्याचं नाव पडलंय ओम्स लॉ. आता ओम्स लॉ म्हणजे काय? आता एक स्पेसिफिक सर्किट असेल, AC सर्किट असेल किंवा DC सर्किट असेल. आता सर्किट आलं म्हणजे त्याच्यात करंट आलं, व्होल्टेज आला आणि रेझिस्टन्स आला. बघा, 3 कॉम्पोनंट रेझिस्टन्स, व्होल्टेज अँड करंट किंवा 3 पॅरामीटर रेझिस्टन्स, व्होल्टेज अँड करंट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर इन द सर्किट. हे तिन्ही पॅरामीटर जर सर्किटमध्ये प्रेझेंट असेल तर तुमचं सर्किट काय होणार आहे? चालू असणार आहे, अथवा सर्किट तुमचं काम करणार नाही. तर बघा, असे बरेच सर्किट असेल किंवा सर्किट जर आपल्याला डिझाईन करायचं असेल तर आपल्याला माहित असतं. सपोज एक LED, बरोबर, एक LED मध्ये एक LED आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे 2 व्होल्ट 20 मिली एम्पियर. म्हणजे जो ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे? 2 व्होल्ट आहे. आणि 20 मिली एम्पियर काय आहे? हा करंट आहे. बरोबर ना? म्हणजे 20 मिली एम्पियर करंट तो काय करू शकतो? कन्झ्युम करू शकतो. त्याला जर तुम्ही 40 मिली एम्पियर दिला आणि 4 व्होल्ट दिलं तर तो काय होतो? इझिली डॅमेज होऊ शकतो. म्हणून आपल्याला जर LED असेल किंवा कोणतेही तुमचं डिव्हाइस घ्या, बल्ब घ्या, LED घ्या, तुमचा मोबाईल फोन घ्या, TV घ्या, फ्रीज घ्या, फॅन घ्या, प्रत्येक तुमचा जो डिव्हाइस आहे त्याच्यावर स्पेसिफिकेशनवर लिहिलेलं असतं कितीला ऑपरेट होतो, किती एम्पियर लागतात, किती करंट लागतं, किती व्होल्टेज लागतं, AC सोर्स आहे का DC सोर्स आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं असतं? डिझाईन करायची असते. मग त्या डिझाईनमध्ये हे 3 पॅरामीटर खूप महत्त्वाचे असतात: करंट, व्होल्टेज अँड रेझिस्टन्स. मग आपल्याला करंट आणि व्होल्टेज माहिती असेल तर रेझिस्टन्स माहित नसेल तर मग रेझिस्टन्स कसा फाइंड करायचा, किंवा रेझिस्टन्स आणि करंट माहित असेल तर व्होल्टेज कसा फाइंड करायचा. ओके,
तर त्यासाठी हा जो जॉर्ज सायमन ओम्स आहे त्यांनी हा ओम लॉ डिझाईन केला आहे. ठीक आहे, खूप सोपा असा लॉ आहे. तर त्याचं स्टेटमेंट घ्या. द करंट पासिंग थ्रू अ कंडक्टर, स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट current passing through a conductor is directly proportional to voltage and inversely proportional to resistance. ठीक है, स्टेटमेंट बघा काय आहे. द करंट पासिंग थ्रू अ कंडक्टर is directly proportional to voltage and inversely proportional to the resistance. आता याचा जर तुम्ही बघितलं तर बघा, करंट पासिंग थ्रू अ कंडक्टर. आता कंडक्टर म्हणजे काय बघा, तीन टाइपचे तुमचे कॉम्पोनंट असतात, बरोबर ना. बघा, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय? द कॉम्पोनंट इन विच, ओके, किंवा अ मटेरियल इन विच द इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो. ज्या मटेरियलमधून तुमची इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते त्याला आपण काय म्हणणार? कंडक्टर. मग तुमचं आयर्न असू शकतं, कॉपर असू शकतं, सिल्वर असू शकतं आणि गोल्ड असू शकतं. आणि सर्वात फास्ट जी इलेक्ट्रिसिटी आज चालते किंवा आपण म्हणतो बेस्ट ट्रॅव्हलर ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज कोण? तर तुमचा सिल्वर. सिल्वर मधून सर्वात फास्ट इलेक्ट्रिसिटी काय करू शकते? ट्रॅव्हल करू शकते. ओके, लक्षात असू द्या. आता बघा, मटेरियल कोणते? कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. द property of material in which electricity can flow is known as conductor, or property of a material in which electricity can't flow is known as काय म्हणतात आपण? इन्सुलेटर. तर इन्सुलेटर म्हणजे माहिती तुम्हाला तुमचा वूड आणि प्लास्टिक, बरेच काही मटेरियल असतात इन्सुलेटरचे. आणि थर्ड मटेरियल जे आहे ते कोणते? तुमचं सेमी कंडक्टर. कोणतं मटेरियल आहे? सेमी कंडक्टर. द मटेरियल फ्रॉम विच इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो ॲज वेल ॲज इन विच इलेक्ट्रिसिटी कॅनॉट फ्लो. त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो पण होऊ शकते आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो पण नाही होऊ शकत. म्हणजे ते आपलं प्रॉपर्टी काय करता, त्या आतली प्रॉपर्टी तो चेंज करू शकतो. त्या मटेरियलला काय म्हणणार आपण? सेमी कंडक्टर. आणि सेमी कंडक्टर मटेरियल दोन टाईपचे खूप आपण खूप त्याचा फास्ट वापर या जगात चालू आहे. आणि ते दोन मटेरियल कोणते तुमचे? सेमी कंडक्टर मटेरियल कोणते असेल तुमचे? सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन अँड जर्मेनियम इज ए मटेरियल विच इज नोन ॲज सेमी कंडक्टर. आता सिलिकॉन आणि जर्मेनियम म्हणजे काय? तर बघा, सिलिकॉन यासाठी आपण त्याला डिनोट करतो. ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे? 0.7 व्होल्ट. आणि जर्मेनियम ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे? 0.3 व्होल्ट. म्हणजे 0.7 व्होल्ट जर ती सिलिकॉनला व्होल्टेज जर दिलं तर तो ॲज ए कंडक्टर म्हणून ऍक्ट होईल. काय म्हणून ऍक्ट होणार आहे? कंडक्टर. केव्हा? पण 0.7 व्होल्ट मी त्याला दिलं तर तो कंडक्टर म्हणून ऍक्ट होईल. आणि 0.7 पेक्षा जर कमी दिलं तर तो ॲज अ इन्सुलेटर ऍक्ट होईल. म्हणजे बघा, त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणू शकतो. 0.7 जर दिलं तर तो कंडक्टर, 0.7 पेक्षा कमी दिलं तर तो इन्सुलेटर. आणि जर्मेनियमला 0.3 व्होल्टेज ऑपरेटिंग व्होल्टेज आहे, याला 0.3 व्होल्ट जर दिलं तर तो ॲज ए कंडक्टर म्हणून काम करतो. आणि 0.3 पेक्षा कमी जर दिलं तर ॲज अ इन्सुलेटर म्हणून तो काम करतो. ठीक आहे, आता बघा ओम्स लॉ काय बघूया आपण. सेमीकंडक्टर हा जो चॅप्टर आहे हा खूप मोठा चॅप्टर आहे, जो आपल्याला खूप काम करायचं आहे. बघा, करंट पासिंग थ्रू ए कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. ओके, खूप सिंपल आहे. आणि स्टेटमेंटच्या खाली मॅथमॅटिकल इक्वेशन दिले V इज इक्वल्स टू IR. फॉर्म्युला काय दिला आहे ओम्सने आपल्याला? V इज इक्वल्स टू IR. आपल्याला V ची व्हॅल्यू जर काढायची ठरली तर R आणि R ची व्हॅल्यू आपल्याला किंवा I आणि R
माहित पाहिजे आपल्याला v ची व्हॅल्यू भेटेल. आता या फॉर्म्युल्यावरनं v इज इक्वल्स टू IR. आता v म्हणजे काय तुमचं व्होल्टेज, I म्हणजे काय करंट आणि R म्हणजे काय रेझिस्टन्स. वोल्ट्स युनिट काय वोल्ट्स, युनिट एम्पियर, ओम. रेझिस्टन्स युनिट काय तुमचं ओम. बघा V इज इक्वल्स टू IR बरोबर. किंवा आता I ची पण व्हॅल्यू काढू शकतो आणि R ची पण व्हॅल्यू काढू शकतो. एक लक्षात ठेवायचं बघा, असं एक ट्रायंगल काढायचं, त्याला इथं V म्हणायचं. V इज इक्वल्स टू काय I आणि R बरोबर. म्हणजे आपल्याला V ची व्हॅल्यू काय फाइंड करू शकतो. V म्हणजे काय V इज इक्वल्स टू IR और किंवा I ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर I इज इक्वल्स टू काय V बाय R किंवा R ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर काय V बाय I. असं पण तुम्ही काय लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता ओम्स लॉ काय म्हणतोय, करंट पासिंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स. आणि त्यांनी मॅथमॅटिकल इक्वेशन खाली दिलंय V इज इक्वल्स टू IR. मग आपल्याला V ची व्हॅल्यू जर माहित असेल, R ची व्हॅल्यू जर माहित असेल तर I आपण फाइंड करू शकतो बरोबर. V ची व्हॅल्यू माहित असेल, I ची व्हॅल्यू माहित असेल तर R पण फाइंड करू शकतो. आणि I ची व्हॅल्यू माहित असेल आणि R ची व्हॅल्यू माहित असेल तर V पण आपण फाइंड करू शकतो. कोणत्याही दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या माहित असेल तर तिसरी व्हॅल्यू अननोन व्हॅल्यू आपण इझिली फाइंड करू शकतो. आता बघा हे स्टेटमेंट झालं आणि हे इक्वेशन झालं V इज इक्वल्स टू IR. आता सिंपल कोणी पण जर म्हटलं ओम्स लॉ काय, ओम्स लॉ इज नथिंग बट V इज इक्वल्स टू IR असे म्हटले तरी चालेल. आणि हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा ओम्स लॉ आपण जे महत्त्वाचा जो टॉपिक आहे ओम्स लॉ आपण कुठे वापरतो तर बघा कोणत्या सर्किटमध्ये आपल्याला ओम्स लॉ वापरणं गरजेचे आहे. आता सपोज माझ्याकडे काय एक 9 व्होल्टची बॅटरी. बॅटरी किती व्होल्टची आहे 9 व्होल्टची. सोर्स कोणता आहे डीसी सोर्स आहे. बघा सेल कनेक्ट केला आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे काय सेल कनेक्ट केला आहे, डीसी सोर्स आहे बरोबर. आणि माझ्याकडे एक एलईडी आहे आणि हा जो एलईडी आहे हा मी ॲज्युम करतो हा 2 व्होल्ट आणि 3 एम्पियर. ठीक आहे. हा जो एलईडी आहे हा कितीवर ऑपरेट होतोय 2 व्होल्ट आणि 3 एम्पियर. 3 एम्पियर खूप झालं, आपण 20 मिली एम्पियर घेऊया. शक्यतो 3 एम्पियर म्हणजे खूप जास्त करंट झाला, 20 मिली एम्पियर. तुम्ही बाजारात गेले, तुम्हाला एलईडी पाहिजे बरोबर. तुम्ही एलईडी विकत घेतलाय, एलईडी वर लिहिलंय 2 व्होल्ट आणि 20 मिली एम्पियर. आता हा जो एलईडी आहे याला ऑपरेटिंग व्होल्टेज 2 व्होल्ट आहे बरोबर. आणि करंट किती रेटिंग आहे 20 मिली एम्पियर. आणि तुमच्याकडे बॅटरी काय किती व्होल्टची आहे 9 व्होल्टची आहे. आता 9 व्होल्ट जर आपण डायरेक्टली त्याला कनेक्ट केला तर तुमचा एलईडी ऑपरेट होईल का नाही, तुमचा एलईडी काय होईल इझिली डॅमेज होईल बरोबर ना. आता तुम्ही बाजारात गेला हा एलईडी विकत आणलाय आणि ह्या एलईडीचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे 2 व्होल्ट 20 मिली एम्पियर. आणि तुमच्याकडे बॅटरी किती घरी आहे किती व्होल्टची आहे 9 व्होल्टची आहे. तुम्ही डायरेक्टली कनेक्ट केला तर तुमचं एलईडी काय होणार डॅमेज होणार. मग तुम्हाला तिथे काय कनेक्ट करणं गरजेचं आहे तर तुमचा रेझिस्टन्स आणि नंतर इथे काय असणार तुमचा एलईडी. इथे काय म्हणतोय मी एलईडी. ओके. हा तुमचा एलईडी आहे. एलईडी किती व्होल्ट आहे 2 व्होल्ट 20 मिली एम्पियर आणि हे किती व्होल्टेज आहे 9 व्होल्ट आहे. आता रेझिस्टन्स काय करणार आहे तुम्हाला फाइंड करायचं आहे बरोबर. आता रेझिस्टन्स कसा फाइंड करणार तर ओम्स लॉ ने. तर बघा आणि व्होल्टेज काय व्होल्टेज मीन्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 टर्मिनल. मग काय 9. आता व्होल्टेज बघा 2 टर्मिनल 9 व्होल्ट आहे, किती व्होल्ट आहे 2 व्होल्ट आहे म्हणजे 9 - 2 7 व्होल्ट. व्होल्टेज किती तुमच्याकडे 7 व्होल्ट. ओके. आता फाइंड काय करायचं आहे तुम्हाला फाइंड काय करायचं आहे R फाइंड करायचं आहे. आता R इज इक्वल्स टू तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे V
इक्वल्स टू मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 20 × 10⁻³ म्हणजे काय 0.02 एम्पियर. मग R इज इक्वल्स टू 7/0.02 एम्पियर. तुम्हाला R ची व्हॅल्यू काय भेटेल ती तुम्हाला काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे बघा इथं 375 ओम येईल काहीतरी 375 ओम. ओके R ची व्हॅल्यू किती येईल तुमची 375 ओम. तुम्ही कॅल्क्युलेट करा. तुम्ही हे जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं घेतलं आहे. ठीक आहे बघा अशा प्रकारे तुम्ही ओम्स लॉचा वापर करून आता इथं या सर्किटमध्ये जर तुम्हाला R गिवन असेल आणि व्होल्टेज गिवन असेल करंट गिवन असेल तर तुम्ही व्होल्टेज फाइंड करू शकता. ओके अशा प्रकारे काय हा ओम्स लॉ प्रत्येक सर्किटरीमध्ये तुम्हाला वापरू शकता. ओके आता तुम्हाला ओम्स लॉवर मी प्रॉब्लेम टाकेल एक 4-5 प्रॉब्लेम असेल ते होमवर्क असेल तुमच्यासाठी आणि तुम्ही मला काय करायचं ते सेंड करायचं. या व्हिडिओमध्ये काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला काय पर्सनल व्हॉट्सअप मेसेजवर शेअर करू शकता. ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत नेटवर्क थेरम, किर्चॉफ करंट लॉ आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ओम्स लॉ कळला असेल किंवा नसेल कळला तर मला मेसेज करा. पुढच्या लेक्चरला बघणार आपण किर्चॉफ लॉ. थँक्यू.